नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र आणि ह्यामध्ये आपला टॉपिक आहे विविध व्याख्यावर आलेले प्रश्न, जसे की व्यक्तिमत्व, अध्ययन, बुद्धिमत्ता, मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. ह्या टर्म्सवर तुम्हाला आत्तापर्यंत भरपूर प्रश्न MHA-TET विचारलेले आहेत. तर आपण त्या विविध व्याख्या आणि त्यावर आलेले प्रश्न आपण ह्याच्यावर आज चर्चा करणार आहोत. तर आज सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आहे जो एखाद्या व्याख्येसारखा आहे. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर व्यक्तिमत्व आहे. पण ही व्याख्या दिली कोणी आहे? ही ऑलपॉटची व्याख्या आहे. ठीक आहे. इथं त्यांनी मानसशास्त्रज्ञ कोण आहे हे विचारलं नाही, पण आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून मी खाली दिलेलं की ही ऑलपॉटची व्याख्या आहे. पुढे बघा, इथं मी व्यक्तिमत्वाच्या जितक्या व्याख्या एक्झाममध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्या एकत्रित करून तुम्हाला इथं लिहून दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही लक्षात काय काय ठेवायचं आहे? टेक्सलर, ऑलपॉट, किंबल, वुडवर्थसुद्धा, त्याच्यानंतर वॉटसन, नॉर्मन एल्मन, इतक्यावर आत्तापर्यंत जरी प्रश्न आलेले आहेत जे आपण पुढं डिस्कस करणार आहोत की कोणते कोणते प्रश्न आत्तापर्यंत कोणते कोणते पेपरमध्ये आले, पेपर 1, पेपर 2 मिक्स आपण क्वेश्चन ठेवलेले आहेत. तर ह्यांच्यावर आत्तापर्यंत आलेले प्रश्न तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि एक गोष्ट अजून नोटीस करण्यासारखी आहे, 2016पासून पुढं व्यक्तिमत्वाच्या व्याख्यावर प्रश्न आलेले आहेत. तर आपण पहिलाच प्रश्न बघूया, जो मी आत्ताच म्हणलं 2016पासून हे जे प्रश्न दिसत आहेत. तर पहिला प्रश्न आहे, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे? तर याचं उत्तर आहे नॉर्मन एल्मन. ठीक आहे. तुम्ही इथं वरती पण ती वाचू शकता. नॉर्मन एल्मनची व्याख्या जशाच तशी प्रश्नामध्ये विचारलेली आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे पेपर 1 2018मध्ये आलेला प्रश्न आहे, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजेच व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर ही व्याख्या दिली आहे वॉटसन यांनी. ठीक आहे. तुम्ही वरच्या लिस्टमध्ये चेक करू शकता. आपण फक्त उत्तरावर जात आहोत. ठीक आहे. की प्रश्न कशा प्रकारे येतात. आता प्रश्न बघा, हा पेपर 2 2018मध्ये आलेला प्रश्न आहे. इथं असे प्रश्न TETमध्ये खूप विचारले जातात की एक साईडला मानसशास्त्रज्ञ आहे आणि एकीकडे त्यांची व्याख्या दिलेली असते. तर तुम्ही बघू शकता इथं तुम्ही अशाच प्रकारे हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. तर आपण उत्तराकडे जाऊया. तर पहिलं आहे नॉर्मन एल्मन. यांची व्याख्या कोणती आहे? ही जी आत्ताच आपण वरती वाचली सुद्धा. आताच आपण वरती वाचली. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व व कला विशेष यांचे गुंफण. ही नॉर्मन एल्मनची व्याख्या आहे. त्याच्यानंतर ऑलपॉटची व्याख्या आपण सगळ्यात पहिल्याच नाही का प्रश्नामध्ये पाहिली होती, ती म्हणजे ही होती, मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व. हे ऑलपॉट यांनी म्हणलेलं आहे. MA यांची व्याख्या मी वरती दिलेलीच नाही आहे. तर ठीक आहे, त्याला मी स्किप करून टेक्सलरची व्याख्या बघणार. टेक्सलरची व्याख्या आहे ही, व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. आता MAची व्याख्या मला माहीत नव्हती, पण मी त्याचं उत्तर सांगू शकते की त्यांची व्याख्या MA यांची व्याख्या मला माहीत नव्हती, परंतु शेवटचा ऑप्शन एकच राहिलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक. तर अशा प्रकारे आपण असे आलेले प्रश्न म्हणजे मानसशास्त्रज्ञ आणि व्याख्या असे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया.
व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाचे वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पेपर 1 2019. तर ही व्याख्या आहे G.A. किंबल यांची. ठीक आहे, G.A. किंबल यांची ही व्याख्या आहे. आपण वरच्या लिस्टमध्ये ह्याची व्याख्या बघू शकतो. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे? पेपर 1 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिली जी व्याख्या आपण पाहिली होती ऑलपोर्टची, हीच व्याख्या इथं आलेली आहे. ऑलपोर्टची व्याख्या जवळपास आपल्याला 2-3 ठिकाणी पाहायला भेटली. ठीक आहे, नेक्स्ट 2024 पेपर 1 मध्ये हा आलेला प्रश्न आहे. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? ही व्याख्या आहे टेक्सलरची. ठीक आहे, पहिल्या पेजवर तुम्ही बघू शकता ही टेक्सलरची व्याख्या आहे. पेपर 1 2024 मध्ये आलेली. पुढे जाऊया. आता बघा बुद्धिमत्तेच्या व्याख्या. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे? पेपर 1 2013 आलेला हा प्रश्न आहे. ही व्याख्या दिली आहे विल्यम स्टर्न यांनी. तर याचं उत्तर आपण खाली बघूया. इथे बघा, विल्यम स्टर्न. बुद्धिमत्ता म्हणजे हे तर तुम्ही बघू शकता. बुद्धिमत्ता म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. ठीक आहे, ह्या पण बुद्धिमत्तेच्या व्याख्या मी एकत्रितपणे तुम्हाला दिल्या आहे. तुम्ही वाचू शकता, समजून घेऊ शकता. पाठ करण्याच्या ऐवजी वाचून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न परत एकदा 2013 मधलाच आहे. पेपर 1 एकाच पेपरमध्ये 2दा प्रश्न बुद्धिमत्तेवर आलेला आहे. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी म्हटले. पेपर 1 2013. ही व्याख्या दिली आहे अल्फ्रेड बिने यांनी. ठीक आहे, तुम्ही वरच्या लिस्टमध्ये बघू शकता, तुम्हाला दाखवू शकते मी. हां, ही आहे. आकलन, शोध, दिशा व ज्ञान हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं अल्फ्रेड बिने यांनी म्हटलं आहे. ही त्यांची व्याख्या आहे बुद्धिमत्तेची. अजून एक व्याख्या आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? पेपर 1 2014. तर नव्या परिस्थितीशी समायोजन हे याचं उत्तर आहे. विल्यम जेम्स नव्या परिस्थितीशी समायोजन ह्याच्यावर भर देतात. विचारांचे उपयोजन हे ॲडम्स म्हणतात. ठीक आहे, तुटक भागाचे संयोजन हे एबिंगहॉस हे म्हणतात. त्याच्यानंतर शेवटचं आहे अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन हे म्हणतात गेट्स. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे नव्या परिस्थितीशी समायोजन. हेच याचं उत्तर आहे. परत एकदा तसाच प्रश्न, इकडे व्याख्या, इकडे मानसशास्त्रज्ञ. ठीक आहे, असे प्रश्न TET वाल्यांचा जरा फेवरेट वाटतो. असे प्रश्न अजून तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या. पेपर 1 2016 हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर नव्या परिस्थितीशी
यशस्वीरित्या समायोजन, आत्ताच आपण वरती वाचलं, याचं उत्तर विलियम जेम्स आहे. है ना, आपण आत्ताच वरती बघितलं. विलियम जेम्स कशावर भर देतात? नव्या परिस्थितीशी समायोजन. तर ह्याची जोडी विलियम जेम्सकडे येणार. ठीक आहे. त्यानंतर पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता, हे मॅकडुगल बनतात. ठीक आहे. त्यानंतर अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन, हे गेट्स म्हणतात. ठीक आहे. आणि शेवटचं, बदलत्या परिस्थितीत गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती, हे म्हणतात विलियम स्टर्न. तर आपलं उत्तर कोणतं असेल? पहिल्याचं ब इथं पण होतं, त्याच्यानंतर ठीक आहे, पहिल्याचं ब इथं पण आहे, म्हणजे हे कट करू आपण आणि हे सुद्धा कट करू, म्हणजे आपलं दुसरं किंवा चौथं ह्यापैकी एक आपलं उत्तर आहे. तर हे इथं पण दिसतं आहे आणि इथं पण दिसतं. ठीक आहे. नंतर दुसऱ्याचं क आपल्याला इथं दिसतं आहे, इथं नाही आहे, मग हे 4 कट आपला आन्सर असणार आहे सेकंड. ठीक आहे. आपण सगळे चेक करू. थर्डचं हे पण बरोबर आहे, नंतर 4चं ड हे पण बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर सेकंड यायला पाहिजे. सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? पेपर 2 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. आताच आपण पहिल्या व्याख्यामध्ये पाहिलेलं आहे की विलियम जेम्स, जसं इथं सांगितलेलं आहे की नव्या समायोजन साधण्याची क्षमता, हे विलियम जेम्सच म्हणतात. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे विलियम जेम्स. आत्तापर्यंत आपण बुद्धिमत्तेच्या बाजू बघितल्या होत्या. व्याख्या आता आहे अध्ययन. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पेपर 1 2018ला आलेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे गॅरेट. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता, ही आहे गॅरेट यांची व्याख्या. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, हे जशास तसं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. याचं उत्तर होतं गॅरेट. पुढे अजून एकदा अध्ययनावर आलेला प्रश्न आहे. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? पेपर 1 2019. ही व्याख्या केली आहे फ्रेंडसन यांनी. ठीक आहे. ही व्याख्या फ्रेंडसन यांनी दिलेली आहे, जी मी वरती दिली नाही, पण ही डायरेक्ट क्वेश्चनमध्ये मी दिली. ही जशास तशी पूर्ण व्याख्या ही फ्रेंडसनची आहे. पुढे जाऊया. अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू पडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? पेपर 1 2021. ही व्याख्या दिली आहे गिलफोर्ड यांनी. ठीक आहे. वरच्या लिस्टमध्ये चेक करू शकता, त्यात दिलेली आहे. परत एकदा सेम तसाच प्रश्न आहे. इकडं आहे मानसशास्त्रज्ञ, इकडं आहेत व्याख्या. ठीक आहे. हा आलेला आहे पेपर 1 2021मध्ये. बघा, पेपर 1 2021मध्ये 2 प्रश्न अध्ययनावर आलेले आहेत. ठीक आहे. तर आपण उत्तर शोधूया. पहिले आहे मन. त्यांची व्याख्या आहे अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधली सुधारणा होय. ठीक आहे. त्यानंतर आहे वुडवर्थ. त्यांची व्याख्या आहे अध्ययन ही बदल घडून आणणारी क्रिया आहे. त्यानंतर आहे गेट्स. ते म्हणतात अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. आणि त्यानंतर सिगोल यांची व्याख्या दिलेली नाही आहे. ठीक आहे.
तरी पण उरलेला एकच ऑप्शन होता, तो म्हणजे ब. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याच्या व्याख्या शोधून काढल्या. तर पहिल्याचं क इथे दिसतं आहे अजून, अच्छा बाकी कुठंच दिसत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हेच आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, पहिल्याचं क आपण पहिले व्याख्या शोधल्या, मग आन्सरकडे गेलो. तुम्हीसुद्धा व्याख्या बघून घ्या आणि त्याच्यानंतर त्याला ऑप्शनसोबत मॅच करा. ठीक आहे. त्यानंतर आता व्याख्या आहे मानसशास्त्रज्ञाची. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी दिली? ही व्याख्या आहे वॉटसन यांची. ठीक आहे, आपण पेपर 1 2013 हा आलेला प्रश्न आहे, इथं तुम्ही बघू शकता. वॉटसन हे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र हे वॉटसन म्हणलेले आहेत. 2013 आलेला हा प्रश्न होता. नंतर आलेला आहे 2014 हा आलेला प्रश्न. मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या त्यांच्या जोड्या लावायच्या. हे आपण प्रश्न आत्तापर्यंत तिसऱ्यांदा बघतो आहे अशा प्रकारचा. असे प्रश्न खूप विचारतात TETमध्ये. तर आपली पहिली व्याख्या आहे ॲरिस्टॉटल यांचं उत्तर काय असणार आहे? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. ठीक आहे. त्यानंतर आहे मॅकडुगल. त्यांची व्याख्या आहे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. ठीक आहे. त्यानंतर विल्यम वुंड. त्यांची व्याख्या आहे बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र. आणि शेवटचं आहे मॉर्गन किंग अँड रॉबिन्स, मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र. हे तुमचं उत्तर आहे. तर याचं पहिल्याचं तिसरं, अच्छा ठीक आहे, इथं दिसतं आहे. ठीक आहे, पहिलंच आन्सर आहे. ठीक आहे, बाकी कुठंच ते दिसलेलं नाही, तर हेच आन्सर आहे. पुढे विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्रज्ञाचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला आहे? याचं उत्तर आहे विल्यम वुंड. पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले? आता ही अध्यापनाची व्याख्या होती जी डंकन यांनी मांडलेली आहे. ठीक आहे, पेपर 1 2016. इथेच हा एकुलता एक प्रश्न दिसलेला आहे. मला त्याच्यापुढं हा प्रश्न किंवा अध्यापनावर व्याख्या अजून तरी नाही दिसल्या मी जे बघितल्या. तर इतक्या विविध व्याख्या अध्यापनावर आहेत. वाचनामध्ये राहू द्या, जर पुढच्या वेळेस विचारलं 2026 विचारलं तर विचारू पण शकता. तर वाचनामध्ये या व्याख्या नक्की ठेवाव्यात. आणि आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनल तुम्हाला जर उपयोगी वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा. तुमच्या TETच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि परत पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. धन्यवाद.